रोहिया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 48वे वर्ष असून यावर्षी देखील आजी माजी विद्यार्थ्यांनी वाजत गाजत बाप्पाचा मोठ्या उत्साहात आगमन सोहळा साजरा केला। मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते। दरवर्षी या कॉलेजमधील आजी माजी विद्यार्थी एकत्र येतात आणि जल्लोषामध्ये बाप्पाला 10 दिवस विराजमान करतात। म्हणून मुंबईतील पहिला असा विद्यार्थ्यांचा राजा म्हणून या बाप्पाची संपूर्ण मुंबईत ख्याती आहे। विद्यार्थ्यांच्या राजाचं फर्स्ट लुक रिव्हील करण्यासाठी एक तिची गोष्ट या नाटकाची टीम आली होती। नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर आणि गौरी चौधरी यांनी बाप्पाचा फर्स्ट लुक रिव्हील केला। तसंच बाप्पाच्या आगमनाची वर्षभर आपणही वाट पाहत असतो। पुढील 10 दिवस बाप्पांची सेवा तर आपण करणारच आहोत, मात्र त्यासोबतच धमाल मस्ती देखील या दिवसात करायला मिळते। त्यामुळे या दिवसाची आपण आवर्जून वाट पाहत असल्याचं फुलवा खामकरनं सांगितलेलं आहे। रोहिया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे 48 वर्ष पदार्पण करत आहे आणि गेल्या 16 वर्षी मी या मंडळात आहे आणि सभासद देखील आहे। तर 16 वर्षाचं आगमन दरवर्षी विसर्जन नंतर आम्ही वाट बघत असतो की नेक्स्ट इयरचं आगमन कधी होणार। सो आज तो क्षण आमचा ते उत्साहात देखील साजरा करण्यात येत आहे। तुम्ही बघत असाल सगळे स्टुडंट्स, एक स्टुडंट, जुने लोक सगळे आज येऊन इथे उत्साहाने आमचं साजरा करतायत आगमन। तसं सण आहे जो गणेश चतुर्थीचा, तो आपल्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल आहे। विद्यार्थ्यांच्या राजाचं आगमन होत आहे आता आणि सगळे खूप उत्साही आहेत। माझ्यासाठी विद्यार्थ्यांचा राजा रोहियाचा गणपती ही इच्छापूर्तीचं दैवत आहे माझ्यासाठी आणि माझी जी काही इच्छा आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची ती माझ्या या विद्यार्थ्यांच्या राजांनी पूर्ण केली आहे। ह्या वर्षीची म्हणाल तर एक खूप दुर्दम्य इच्छा अशी आहे की घरात गणपती जो आमचा खूप लाडका सिनेमा आहे, माझा पहिला चित्रपट आहे, तो मागच्या वर्षी रिलीज झाला होता आणि याही वर्षी आम्ही गणपती तो रिलीज करतोय आणि त्याला तुम्ही भरपूर प्रेम आणि प्रतिसाद द्यावा जसा मागच्या वर्षी दिला होता। तीच आमच्या विद्यार्थ्यांच्या राजाकडे मागणी मागायला मी आली आहे। मला असं वाटतं जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा एक वेगळं वातावरण असतं आणि त्या 10 दिवसात मी अजून खूप नाचून घेते। सो माझ्या आठवणीपेक्षाही लहानपणापासून समर्थ व्यायाम मंदिरमध्ये विद्यार्थ्यांच्या राजालाही मी येऊन गेले, पण आजची एनर्जी खूप वेगळी आहे कारण आज मला इथे यायचा मान मिळालाय सिद्धेश चौधरी आणि गौरी चौधरीमुळे। आमचा चित्रपट घरात गणपती हाही येतोय 29 ऑगस्टला। त्यासाठी सगळ्यांना मी आवाहन करते की परत एकदा तुमच्या लाडक्या चित्रपटासाठी अगदी आवर्जून चित्रपटगृहात येऊन परत तो एकदा त्याचा आस्वाद घ्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।